नमस्कार मित्रांनो. महिनाभर नुसतं ढगाळ वातावरणानंतर आज शेवटी आमच्या इथं पाऊस पडला. कारण हा पाऊस कुठं जात होता आम्हाला समजत नव्हतं. आमच्याकडे काय असा मोठा पाऊस पडत नाही की सगळं तुंबले आणि ठप्प झाले. पाऊस म्हणजे पडतो पुणेरी पाऊस, भिजतही नाही आणि कोरडाही राहत नाही. नंतर आज वार शुक्रवार असल्यामुळं आज हॉस्टेलच्या मुलांचं जेवण होतं. हॉस्टेलच्या मुलांचा विषय असा आहे की सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हे 3 दिवस त्यांना आपल्याला जेवण द्यायचं आहे म्हणजे द्यायचेच. म्हणजे त्यांना काही सण, वार काही असू, काही संबंध नाहीत. कारण ती मुलं महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यातली आणि दुसऱ्या देशातलीही आहेत. त्यामुळे त्यांना 3 वेळा जेवण द्यायचं असं आपलं त्यांच्याशी कॉन्ट्रॅक्टच झालेलं आहे. त्यामुळे आजच्या मेनूमध्ये होतं आपलं हॉटेलचे स्पेशल चिकन बादशाही तंदुरी, त्यानंतर होतं चिकन काला मसाला, बटर नान, त्यानंतर होतं चिकन मंचाव सूप आणि जीरा राईस. अशा प्रकारे हा मेनू आजचा होता. आज वेळ होता, पाऊस होता, कस्टमर गणपतीमुळेही तसंच नव्हतं, त्यामुळे हॉटेलवरतीच होतो. नंतर संध्याकाळी त्यांचं सगळा बुफे वगैरे लावून घेतला. एक चांगलं आहे की बाबा ते फक्त आपण भरून ठेवायचे, त्यांचं ते हाताने घेतात, जेवतात, झाल्यानंतर ताटही उचलून ठेवतात. त्यामुळं हे काम जरा थोडंसं सोपं पडतं आणि ते लवकरच येतात 7:30च्या सुमारास आणि 8:30ला जातं, कारण 9 वाजता त्यांना हॉस्टेलला गेट इन करायचं असतं. नंतर ठरल्याप्रमाणे ती सर्व मुलं 7:30 वाजता आली. आल्यानंतर सर्वांनी पटापट आपलं जेवण घेतलं. जेवण घेतल्यानंतर ती आपल्या जागेवरती जाऊन बसली. ते आपल्या जागेवरती जाऊन बसल्यावरून सगळ्यांना जाऊन विचारलं, की जेवण आहे का? टेस्ट आहे का? ऑइली तर नाही ना जास्त? कारण हे जरा जास्त ऑइली, जास्त मसाल्याचं खात नाही. त्यानंतर संध्याकाळी सिम्बाकडे यायला उशीर झाला. त्याला त्याचा खाऊ दिला आणि खाऊ दिल्यानंतर त्याला पण काही फरक पडत नाही. सणवार काय आहे, त्याला रोज चिकन पाहिजे म्हणजे पाहिजे. बाकी सगळं काय त्याला माहीत नाही. आजचा दिवस संपला.